असं का? असं का? This patient is suffering from Bell's palsy. This right side is paralyzed, so he is not able to also close eyes properly. He is suffering from last 1 year. But the case was not diagnosed, and they thought it is because of teeth. कुठले दात काढले होते म्हणून तुम्हाला वाटलं की दात प्रॉब्लेम? काढले नाही माझे सगळे पडले हलून पडले हां, हां. सगळे काढले नाही. तुम्हाला त्यासाठी झालं असं वाटत होतं? हां हां. कसं करायचे? ही साईड चालत नाही त्यांची. तुमचं नाव काय? माझं नाव आत्माराम हरी नाईक, कुठून येतात? सावंतवाडी, हां. मळगाव गाव. काय प्रॉब्लेम होता तुला? ते माझ्या डोळ्याचा प्रॉब्लेम होता, तो आता बरा आहे, कमी झाला. पण किती वर्ष झाली? 2 वर्ष झालेली. 2 वर्ष म्हणजे फेशियल पॅरालिसिस झाला होता. पॅरालिसिस झाला होता. हां. काय काय उपाय केला पूर्वी? पूर्वी डॉक्टर खूप केले पण काय उपयोग झाला नाही त्याचा. मग इथं कोणी सांगितलं? इथं माझ्या मालक होते हैदराबादला, हां. त्यांनी मला सांगितलं इकडे यायला. तुमचे प्रभू डॉक्टर आहे त्यांच्याकडे. तुमचं नाव काय? आत्माराम हरी नाईक. तुम्हाला काय त्रास होता? डोळ्याचा त्रास होता, पॅरालिसिस. किती वर्ष झाली? तरी 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्ष झालं. आणि तुमचं पूर्ण ट्विचिंग होत होतं ना, मसल ट्विचिंग पूर्ण, डोळ्याचं पिचिंग होत होतं आणि तोंड जरा क्रॉस असं आणि हालत होतं कंटिन्युअस. आता चांगलं झालं. आता कसं आहे तुमचं कंडिशन? आता बरी आहे. आता त्रास काही नाही काही ना? नाही त्रास. खुश आहे ना? खुश आहे. आणि डोळा वगैरे बाकी हे वगैरे सर्व बाकी बोलणं वगैरे सर्व बरं झालंय? सगळं चांगलं आहे. बरं. पेशंट वॉज हॅव्हिंग सिव्हिअर ट्विचिंग, and now the twitching is stopped and the facial paralysis was totally on one side. That also is normal, but he came very late after 1.5 years, but now it's totally normal.